हे मित्रांनो, कसं काय स्वागत आहे तुमचं निक पाटील ब्लॉग मध्ये. नक्कीची काय घ्यायला आलेलो आहे आम्ही. लय बेकार आहे, एवढी एवढीच आहे पण लय अवघड आहे. चालत नाही आता, गाडाला बांधलेली आम्ही. गाडा बैलवर घेऊन जावं लागेल. आता ते काकांते गेले बैल घ्यायला. ते पा बैल ही गाय घेतली लक्कीने, गाभण आहे आता. अजून 1 महिन्याने जणून जाणार आहे. 8 महिना संपला, आता 9 लागलेला आहे. कशी आहे गाय कमेंट करून सांगा. आपल्या गायसारखी आहे, फक्त हाईटला थोडी छोटी आहे. ठीक आहे, दूध किती देते काय देते हिची अपडेट देईल मी तुम्हाला. मस्त आहे गाय. ओके. ती काय आमच्याने जात नव्हती गावडी, मग तिला आम्ही असा उपाय केलेला आहे. गाड्याला बांधून दिले, काका गाड चालवत आहे आणि ती चालते आता गाड्याच्या मागे बरोबर, डोक्याला ताण नाही. तर ना भरपूर दिवसापासून गाय घेतली गेलेली होती, पण आणायला आम्ही जात नव्हतो. अरे 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 गाय गेली खाली. काय नाही, ती ना लहानपणापासून तिथंच होती, म्हणजे नाही का, ती गाय झालेली पण नव्हती, छोटी वासरी होती ना, तशी घेतलेली होती त्यांनी. आणि तिथल्या तिथंच राहायची ती, तिथंच पाणी प्यायचं, तिथंच चारा, म्हणून ती बाहेर यायचं कामच नाही. आता ना ती एकदम म्हणजे असं भेऊन गेलेली आहे. ती कुठे घेऊन चालले काय बा म्हणून मग ते तिकडे चालतंय काकान त्यांना. मग तिथं मागे गाय बांधून दिली आम्ही गाड्याला आणि आम्ही पाय निघालो आता आपल्या नदीपर्यंत घेऊ दिला. नदीपासून मग काय नाही, आपल्या गायींची त्यांची ओळख झाली ना, बरोबर सवय पडून जाणार आहे तिला तिथं. आणि कमेंट करा बरं गाय कशी वाटली तुम्हाला. अजून तर गाभाने किती दूध देते काय ते अपडेट मी सांगेल तुम्हाला. ती जणल्यावर अजून 1-1.5 महिना भरपूर टाईम, अजून 1.5 महिना आहे. तोपर्यंत अजून एखादी गाय येऊन जाते का काय आपल्या गोट्यात ते नाही सांगतायत. आणि इकडच्या शिवारामध्ये ना ऊस लागवड जास्त आहे. आपल्याकडे पण आहे, पण आमचं गावचं वावर आहे, म्हणजे नाही का गावाजवळ वावर, म्हणून आम्ही ऊस वगैरे काही लावत नाही. अगोदर लावायचे आमचे काका ते किंवा माझे वडील होते ते लावायचे, पण आता काही आम्ही कोणी एवढं लावत नाही. आणि इकडे आपलं एक वावर आहे दुसरं, तिथं लावताय, ज्यांना दिलेलं आहे ना करायला. तुम्हाला दाखवेल मी एखाद्या दिवशी तिकडे गेलो. इकडे पण आपलं वावर आहे एक, जेवढं पाहता तेवढं नाही. इकडे पण वेगळे पूर्ण ऊसच ऊस इकडे. काय आणली तिचं ॲडजस्टमेंट चालू आहे आता. इथं कुटा काटा ठोकणं चालू आहे आपलं. आणि गाय खाली आणलेली, गाडावर आणली ती बांधून. अशी आली नसते आमच्याने, कारण की तुम्हाला सांगितलं मी लहानपण तिथंच गेलंय तिचं. ती पा खाली उभी केलेली. आता इन्ना पण एक नवीन मैत्रीण आलेली, 1 2 3, ती 4थी. ही एक छोटी आपली वाली बसलेली. आता बैल सोडायचा आहे आम्हाला, गोरा. काय कुठं काढायचं आहे पहिले अगोदर, मग आम्हाला हे करायचंय. आवरा घर घर पटापटा. गाय खाली उभी आपली. हो व्यवस्थित. मुश्किल काम आहे आता तिला वर घेऊन जाणं. एवढं दूर आणले आहे मी, पण आता माझी गाण वाटते तिला पाहून. हे पा लय डेंजर आहे. जराशी 3 फुटाची आहे, पण लय अवघड आहे ती. हे फक्त आहे ना एक शेतकरीच करू शकतो असं. केव्हा पण जायचं या बांधा त्या बांधा, जाताना काहीतरी सापडलं तर खायला. आता आपल्याला सीताफळ काय भाव चालू काही माहीत नाही, पण आपल्याला काय आपल्या शेतात लावलेले सीताफळ झालं, त्यानंतर बदाम लावलेला आहे, ऊस झाला, त्यानंतर चिंच झाली, त्यानंतर मी सांगतो तुम्हाला भुईमुग झाला, मक्का झाली. अशा काही गोष्टी शेतकऱ्यांना त्या इझी खायला म्हणजे राहतातच प्रत्येक शेतात. एकदम म्हणजे नाही का निवांत कारभार राहतो शेताचा. जे नोकरीला आहे त्यांना नाही शक्य राहते. जास्त करून MIDC वाले असंच काहीतरी करा तुम्ही बी असेल तर घरचं. वाढवा 1-1 2-2 3-3. त्यासोबत आपल्या जवळच सिटी राहते, म्हणजे जवळच आहे शहर असलं तिथं जॉब पाहायची पार्ट टाईम, आणि पार्ट टाईम हे करायचं, दोघं अवेलेबल करून घ्यायचं, जेणेकरून MIDC पेक्षा भारी. काय वाटतं तुम्हाला कमेंट करा. गाईंचा चारा झालेला आता. आता आपली बारी. आणि यांच्याकडे ते खोंडे लावलेलं होतं, ते आता उगून म्हणजे कापण्यासारखं होऊन गेलेलं. आता ते कापून कापून टाकताय. ही आपली नवी गाय लक्कीची. आणि ही आपली पहिलीपासली ही जी आहे, ही पहिले घेतलेली होती ती. हा गोरा. आपला बोका कुठं गेला, म्याव म्याव आवाज येतो, कुठं गायब झाला. तो चालला रस्त्यावरती चाललेला आहे. हे असं करावं लागतं मग इथं पण कंपनीमध्ये. आणि इथं मग ही भारी. ज्याला आवड राहते तो करतो, ज्याला आवड नसते तो नाही करत. चला आता निघतो घरी. चारा पाणी झालेला आहे. आज मला यावं लागणार आहे गाईला म्हणजे खाली नदीमध्ये सोडायला. काल आई आलेली होती, कारण की काल मी गेलेलो होतो 40 गाव. तुम्ही जसं पाहिलं मागच्या ब्लॉगमध्ये की मी
स्टाईल वगैरेचे बिल कमी जास्त करायला गेलेलो होतो आणि दुसऱ्या ठिकाणी पण गेलो होतो, थोडं काम होतं म्हणून ते शूट केलं नाही, थोडं पर्सनल होतं म्हणून. आता आज जातो मी घरी, जेवण वगैरे करतो, जेवण वगैरे करून वापस तुमचा शेतात येऊन गेलेला आहे. पावडी पाहत असणार तुम्ही माझ्याकडे. आता आहे ना गिनगिरासला पाणी भरायचं आहे. काल तर आपली काही म्हणजे मागच्या ब्लॉकमध्ये पाहिलं तुम्ही, मोटर व्यवस्थित चालत नव्हती आणि सर्व काही झालं वाकड तिकडंच झालेलं होतं. आपलं नशीबच खराब होतं कालचं. तर आज पूर्ण व्यवस्थित चालते मोटर. वरच्या कपाशीला पाणी सोडलं, तिथं बऱ्यापैकी ओढलं झालेले. नवी ठिबके म्हणून पटापट ओढलं होतं. 4 ड्रिपची ठिबकी म्हणजे एक ड्रिपला 4 ओढे, एकदम पटापट पाणी गळतं. आणि 5ची मोटर आहे, 1.5 एकरला पूर्ण ते केलेलं आहे आणि हे 2 एकरचं आहे आणि बाकी तिकडे आहे आपलं. तर आता गिनगिरातला पण पाणी सोडून देऊ म्हटलं. कसं आहे उद्यापासून काकांते भरणार आहे. पाऊस केव्हा होतो काय आता ते सांगता येत नाही. आजच जे करायचं ते करून घेऊ आपण. मोठ्या कपाशीने मटेरियल दिलेले आहे ना, इथं पाणी चालू आहे आता. आईन ते पण शेतात आलेले, ते उडीद मुंगच्या जे शेंगाला म्हणजे लावलेलं होतं ना, ते शेंगा पूर्ण झालेल्या आहे, पक्क्या ते थोड्या आलेले आहे ते आपण शेतात. आता ते पण आहे, मी पण आहे, सोबत सोबत काम होऊन जाईल आमचं. चालू करून दिलेले आहे. आता एवढं भरून घेतो, वापस ठिबकला सोडावं लागणार आहे. हा देव बाप्पा तर पूर्ण भरून आलेला. एवढं आपल्या इकडे पडून गेलं ना, काहीच गरज नाही हो या मोटारींची, काय सांगायचं. गिराज भरायला आहे ना मला एक त्रास करावा लागतो. हे जे नाके आहे ना हे करावं लागतं पुन्हा पुन्हा, कारण की पहिले जे आडे राहतात ना मग पाणी मधूनच फुटून जातं. हे असं उभं केले ना तर पाणी शेवटपर्यंत भरता येतं. म्हणजे मी काय म्हणतोय समजतंय का, की हे जे नाकं आहे ना या म्हणजे आता हे सरीला गेलं, इकडून भरत तिकडे जाईल, मग तिकडून भरत नाही आणतात, कारण की प्रेशर जास्त राहतो ना तिकडे. प्रेशरमुळे हे मला नाकं सरळ करता येत नाही, ती माती जास्त वाहत जाते म्हणून तसंच करता येत नाही. आता त्या वरच्या पट्टीत जावं लागेल, त्याचे कॉक बंद करतो मी ठिबकचे, मग तेव्हा मागची कपाशीला जास्त पाणी जाईल. लक्ष गेलं बाबांनो त्या झाडावर. लक्ष जर गेलं नसतं, एवढं दांडकं जनावर होतं ना, काय सांगायचं राव तुम्हाला. पूर्ण फाटून आता झालेली होती माझी. माझ्यासोबत बरं ते 2 जण होते, अजून मी एकटा राहिला असतो ना, डायरेक्ट बरं गेलं म्हणजे सर्व गेलं, मी घरी पडून गेलो असतो. अरे लय एवढं मोठं होतं. आणि ते व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत नसणार, पण व्हिडिओ तुम्ही झूम करून व्यवस्थित पाहा, त्याला स्लो मोशनमध्ये लय अवघड होतं राव लय. त्यातल्या त्यात आहे ना ही लाईट पण व्यवस्थित चालत नाही, पुन्हा जाते पुन्हा येते. मग आता ज्यूस घाबरत लागून गेलेला इकडे तिकडे फिरायला. इथं आजूबाजूला येऊन गेलं ना माझ्या फाटूनच जाईल पूर्ण. झाड पाहताय ना तुम्ही, याच्यावरच बसलेलं होतं बरं ते एवढ्या वरती, पूर्ण डकान झालेली इथं, म्हणून वरती जाऊन बसलेलं होतं ते. मुंगूस फिरत होता त्याच्या मागे आणि मग ते झाडावर जाऊन बसलं. माझ्या तर हिंमतच बसून गेली इकडे फिरायची. इकडे आलो माझ्या छातीमध्ये असं नाही का, एकदम असं कसं तरी होत आहे मला. पावडी उचलतो निघतो मी. इथलं पाणी देणं डन झालं आपलं. चला म्हटलं जाऊ दे आता, झालं आपलं, चला भागू इथं. ऊस वगैरे काढून घेतला, त्यानंतर शेण फेकून सर्व गावात साफ करून घेतली. गाईला आणि वासील खाली चरायला सोडून दिलं. ढेप मक्का बडला भिजायला ठेवून दिला. म्हणजे संध्याकाळचं काम कसं एकदम ओके मध्ये आपलं होईल. आता आईन ते पण आता घरी जातील, शेंगा तोडणं बऱ्यापैकी होऊन गेले, थोडंफारच बाकी असणार आहे आता त्या साईडला बसतो आणि व्हिडिओची एडिटिंग करतो. बाकी काय आपलं सिम्पल आहे. तुम्ही काय करता या टायमाला कमेंट करा बरं. तर आपल्या लकीकडे पण आता 2 गाई होऊन गेलेल्या आहे. एक पहिल्यांची आणि ही तुम्हाला दाखवली. थंबनेल तर पाहूनच घेतला असणार तुम्ही, पूर्ण एवढं पाहिलं आहे तुम्ही इथपर्यंत. तर काय करायचं आहे, पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन ऑल करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ टाकला की लगेच तुमचा आवाज व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. नोटिफिकेशन लगेच दाबायचा, व्हिडिओ प्ले करायचा आणि आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायचा. व्हिडिओमध्ये काय आवडलं ते कमेंट करा, काय नाही आवडलं ते पण कमेंट करा. भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय. पाहिजे माझ्या तरक्कीवर सामान पण चढायला पाहिजे. नाती गोती खूप केली आता, पैसे पण छापले पाहिजे मला.